शेवटची परीक्षा दिली त्यावेळेस मी नागपूरहून हिंगोलीपर्यंत पायी आलो. पैसेच नव्हते माझ्याकडे. नागपूरवरून हिंगोलीपर्यंत पायी आलो. बापरे बाप. जाण्यासाठी पैसे नव्हते तर माझी पोथी विकली आणि भांडे विकले. तोपर्यंत वडिलांवर मी नाराज होतो. पण वडिलांनी आश्रमात मला पितळी भांडे दिले होते. तरी मी नाराजच होतो. नाराज असं होतं की वडिलांनी आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे. आणि ते देऊ शकत होते. त्याचं हॉटेल वगैरे होतं, चांगलं चालायचं, काहीच दिलेलं नाही त्यांनी. आणि म्हणून ती उदासीनता जेव्हा त्या भांडे विकायला मी काढले त्यावेळेस त्या भांड्याकडे मी बघितलं. कधी कधी दृष्टी माणसाला येते. भांड्याकडे बघितलं, आपल्याकडं जायला काहीच नाही. हे भांडे विकले तर भाडं होतं आपल्याला जायचं नागपूरला. ते भांडे खूप वेळेस मी छातीला धरून ठेवले. जिजा म्हणायचे वडिलांना, भांड्याशी बोलायला लागलो मी. जिजा, माझे गैरसमज झाले होते. दंडोत प्रणाम मंडळी. मी प्रवीण करपे. महानभाऊ यूट्यूब चॅनल परिवारामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. महानभाऊ यूट्यूब चॅनलकडून, टीमकडून आपण सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये आपण नवनवीन सादरीकरण महानभाऊ यूट्यूब चॅनलकडून स्थानदर्शन, भजनमाला, त्या प्रवचनमाला, ईशचिंतन असे नवनवीन उपक्रम सतत चालू असतात. त्या प्रत्येक उपक्रमाच्या आपण साक्षीदार आहात. त्याचप्रमाणे या नवीन वर्षी आपण नवीन महानभाऊ यूट्यूब चॅनलमध्ये पॉडकास्ट नावाचा सिरीज मालिका घेऊन येणार आहोत. ती मालिका कशी असेल, काय असेल या संदर्भात बरेच आमचं चिंतन होतं, बऱ्याच आमच्या गोष्टी होत्या, पण वेळ लागला या गोष्टीला येण्यासाठी. तरी या नवीन गोष्टीसाठी, नवीन उपक्रमासाठी तुम्ही भरभरून प्रतिसाद द्याल हीच अपेक्षा. तर नवीन वर्षासाठी आपण ही नवीन मालिका आपण चालू करणार आहोत. पॉडकास्ट महानभाऊ यूट्यूब चॅनलच्या पॉडकास्ट या नवीन भागात, या नवीन संकल्पनेला सुरुवात करण्यासाठी आमचे गुरुवर्य, आणि ते आमचं सौभाग्य आहे की आपण त्यांच्या माध्यमातून नवीन उपक्रम हा चालू करणार आहोत. आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय महंत श्री चिंतनीजनक बाबाजी, महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय, संत ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार प्राप्त महंत बाबाजी आपल्यासोबत आहेत. आणि त्यांच्यासोबत आपण ही पॉडकास्टची सुरुवात करणार आहोत. तर चला तर मग पॉडकास्टची सुरुवात करूया. दंडवत. दंडवत प्रणाम बाबाजी. दंडवत. बाबांची ओळख विशेष करून देण्या इतकं मी मोठा नाही आहे. प्रत्येक घराघरात, प्रत्येक पंथातल्या पंथ इतर व्यक्तींनासुद्धा बाबाजीं माहिती आहेत. म्हणजे ज्यांना माहिती नाही त्यांना, जे प्रत्यक्ष भेटलेले नाही आहेत किंवा ज्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळालेली नाही आहेत, त्यांनी बाबाजींना मीडियावर मार्फत, सोशल मीडियामार्फत किंवा यूट्यूबवर बाबाजींचे प्रवचन ऐकलेत, किंवा प्रवचनं जरी ऐकलेले नसतील किंवा बाबाजींची ओळख पण नाही, पण त्यांच्या घरी प्रायश्चित्त, जे रोज संध्याकाळी प्रायश्चित्त स्तवन केलं जातं, म्हटलं जातं, त्यानिमित्ताने बाबाजी प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेले आहेत. असा बाबाजींचा प्रवास आहे. आणि बाबाजींनी खूप मोठ्या संघर्षातून आत्तापर्यंत महानभाऊ पंथालाच नाही तर नवे तर पूर्ण साहित्यिक क्षेत्रातसुद्धा आपलं सहकार्य केलेलं आहे. काव्य म्हणू नका, कादंबरी लेखन म्हणू नका, साहित्यिक लेखन म्हणू नका, बाबाजींनी सर्वव्यापक प्रवचनकारसुद्धा आहेत. बाबाजी सर्वव्यापक. बाबाजींनी आत्तापर्यंत सामाजिक क्षेत्रात आपलं योगदान दिलेलं आहे. तर आपण सुरुवात करूया. दंडवत बाबाजी. बाबाजी, आपण तुमच्याबद्दल थोडीशी सुरुवात करून द्या, मग नंतर आपण एकेकाने मुद्द्याला हात घालू. आणि पॉडकास्ट ही नवीन सुरुवात आहे चॅनलची, आमची स्वतःची. तुमच्या प्रेरणेने, तुमच्या कृपाशीर्वादाने, शुभचिंतनाने आणि ईश्वराच्या कृपाप्रसादाने हे सगळ्या गोष्टी चालू आहेत. या सर्वांना तुमचं मार्गदर्शन किंवा तुमचं सहवास असावा अशी विनंती. धन्यवाद. नववर्षाच्या चिंतनेमार्फत सगळ्यांना शुभेच्छा. चिंतनेबद्दल सांगायचं ना, पहिले सुरुवात तुमच्याबद्दल करून घ्या आपण. पण म्हणजे नाही तर माझं तर चरित्र प्रकाशित झालेलं आहे, काही गरज नाही तिची. सगळ्यांनी वाचलेलं आहे. ते तर आहेच. वाचलेत. वाचलेत. मार्गस्थ बाबाजींचं आहे.
आत्मचिंतन चिंतन लेखन आहे बाबाजींचं स्वतःचं, ते सर्वांनी वाचलेलं आहे, सर्वांना माहिती आहे. नंतरही बाबाजींची पंथात येण्याची जी सुरुवात होती ती एकंदरीत मोठ्या भावांच्या वियोग काय म्हणता येईल त्याला, मनस्तापातून, रागातून, त्यामुळं बाबाजी महानुभाव पंथात, महानुभाव पंथ निवडण्याचं एक असं उद्देश काही नव्हता. असं काही म्हणजे अपघातानं मी इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर मला पश्चाताप झाला नाही, परंतु वारकरी संप्रदायाच्या संतांबद्दलचा आदर माझ्या मनामध्ये आहे आणि सगळ्या संतांबद्दलचा आदर आहे. सगळे फळं चांगले आहेत हे आपल्याला वाटतं. असे जगातले जी गुणवत्ता आहे ती विखुरलेली सगळ्या ठिकाणी. मग कधी मिरीमध्ये असेल, कधी तुकारामामध्ये असेल, कधी एखाद्या खेळाडूमध्ये असेल, बिस्मिल्ला खामध्ये असेल, सचिनमध्ये असेल, एखाद्या गायकामध्ये असेल, आणि तो गझल गायक पाकिस्तानचा असेल तर देणं घेणं नसतं आपल्याला. प्रेम हे छेदून पलीकडे जातं, सीमा छेदून ओलांडून, तिथे जात पंत प्रांत हे. तर अशा तऱ्हेने मी इकडे आलो आणि अशिक्षित असल्यामुळे इकडे आलो. सुशिक्षित असतो तर मी कदाचित तिकडेच राहिलो असतो. पण तिकडे संघर्ष होता, संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतो, इकडे संघर्ष आहे. मी माझ्या जीवनामध्ये संघर्षाने मला आनंद दिला. संघर्ष म्हणजे विरुद्ध प्रक्रिया असते, विरुद्ध प्रक्रिया चेतना निर्माण करते माणसामध्ये. आणि संघर्षात न खचलेल्या लोकांचे पुस्तक मी वाचलेले आहेत. वाचलेलं म्हणता तुम्ही, आणि सुरुवातीपासूनच आहे असं आहे? नंतर इकडे आल्यानंतर वाचले. तिकडे तर मी शाळेतच गेलो नाही, शाळेतच गेलो नाही. पण मी शाळेत गेलो म्हणून मला असं अहंकार निर्माण नाही झालं की मी नाही गेलो तरी मी लिहिलं. कारण माझ्यापेक्षा खूप लिहिणारे लोक शाळेतनं गेलेले आहेत. बहिणाबाई शाळेत नाही, अण्णाभाऊ साठे शाळेमध्ये 1.5 दिवस गेले. 1.5 दिवस गेलेल्या माणसाने इतक्या कादंबऱ्या लिहिल्या. आणि रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा त्याने गायला. आणि म्हणून शिक्षण गरजेचं आहे, नाही असं नाही आहे, परंतु त्याच लाकडाला आकार दिल्याचं दुजे लाकूड चांगलं आहे. संस्कार नंतरची गोष्ट आहे. मुळामध्ये तुमच्यामध्ये असलेलं जे चुंबकत्व आहे ते महत्वाचं आहे. मग कुठलाही पडलेला कागद, जेव्हा बाराखडे शिकलो, कागद वाचणे, काही वाचत राहणे अशा तऱ्हेने. तर गुरुकुलमध्ये गेल्यानंतर मला आराध्य बाबाने पिरियड घेतला आमचा, ज्यांनी गुरुकुल निर्माण केलं. ते म्हणाले की तुला शब्दांची जाती माहिती आहेत का? म्हटलं नाही बाबा. म्हटलं तुला विभक्त्या माहिती आहेत का? म्हटलं नाही. म्हटलं वचनं माहिती आहेत का? म्हटलं ते मला काही कळत नाही. सगळे नकारात्मक उत्तरं दिली. शेवटी ते म्हटले लिंग माहिती आहे का तुला? म्हटलं हो. किती आहेत ते? म्हटलं 12 ज्योतिर्लिंग आहेत. अशी आमची अवस्था सुरुवातीला होती. नंतर मग रुची लागली, बरं वाटलं अभ्यासाची, आलीत गेलो. तर आजही मी अपूर्णच आहे. कारण खूप वाचायचं राहिले, खूप अभ्यासायचं राहिले. माणसं वाचायचे, पुस्तक वाचायला शिकलो, माणसं वाचायला शिकलो, निसर्ग वाचायला शिकलो आणि ते सांगायला शिकलो लोकांना. म्हणजे या गोष्टींची जी सुरुवात होती, म्हणजे पंथात आले तुम्ही, अभ्यास केला सगळ्या गोष्टी, जेव्हा प्रवचन वगैरे सुरुवात केली तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला काय अनुभव असा आला की तुम्ही असं या क्षेत्रात तुम्ही पुढे अग्रेसर होऊ शकता किंवा छान आहे हे क्षेत्र? इकडे मला मित्रही चांगले भेटले. गुरुकुलमध्ये जे माझे मित्र होते ते चांगले मित्र मला भेटले. सहवासात आलेली मुलं मला चांगले भेटले. आणि ते वातावरण थोडंसं विचारवंत होते, ते विचार करणारे होते. विचारप्रधान असलेला व्यक्ती वेगळा, आचारप्रधान असलेला वेगळे. विचारप्रधान बोलत राहतो. आणि मी आमचं शिक्षण चालू असताना मग असं वाटायचं की बोलावं. का वाटायचं की कोणीतरी बोलतंय मग आपणही बोलावं. आणि माणूस अनुकरण प्रिय आहे. हो हो, ऐक नाही, चमकून जा वाटतं, बोलून जा वाटतं. म्हणजे याच्यामध्ये सांगायला काही वाटत नाही. प्रत्येकाला चमकावं वाटतं. म्हणजे पेपरला नाव आलं की खुशी होती. मी थोडासा चमकलो, कोपऱ्यामध्ये थोडंसं नाव आलं पण चमकलो, आणि स्टेजवर गेलो की मग चमकलो, आणि त्या दिशेने माणूस आकर्षित होतो. आणि मग वाटायचं, मग आम्ही आमचे मित्रच
माझे मित्र नायनबाज बाबा शास्त्री मोठे माणसं आहेत आणि त्यांचं नाव मी माईकवर जाऊन पुकारायचं. काही कारण नसताना माईक चालू असायचा, पारायण सुरू व्हायचं, मग मी नाव पुकारायचं, मग ते तिथून म्हणायचं आणखी एकदा आणखी एकदा. त्यांच्यासारखंच मला वाटायचं की आपलं पण ज्या नावाला गावच नाही असा राहिलेला माणूस, त्याच्या जीवनामध्ये अभाव आहे असा माणूस, त्याला सगळ्याच गोष्टीचं आकर्षण असतं. पण त्याला गॉडफादर वगैरे म्हणतात ना, ते आम्हाला काही नव्हतं. मला दीक्षा द्यायला गुरुनी मला काही तसा सपोर्ट केलेला नाही आहे. साधे माणसं होते, चांगले माणसं होते, पण संघर्ष करावा लागला त्यावेळेस. शेवटची परीक्षा दिली त्यावेळेस मी नागपूरहून हिंगोलीपर्यंत पायी आलो. पैसेच नव्हते माझ्याकडे. नागपूरवरून हिंगोलीपर्यंत पायी आलो. बापरे बाप. जाण्यासाठी पैसे नव्हते तर माझी पोथी विकली आणि भांडे विकले. तोपर्यंत वडिलांवर मी नाराज होतो. पण वडिलांनी आश्रमात मला पितळी भांडे दिले होते. तरी मी नाराजच होतो. नाराज असं होतं की वडिलांनी आपल्याला काहीच दिलेलं नाही आहे आणि ते देऊ शकत होते. त्याचं हॉटेल वगैरे होतं, चांगलं चालचं, काहीच दिलेलं नाही त्यांनी. आणि म्हणून ती उदासीनता जेव्हा त्या भांडे विकायला मी काढले त्यावेळेस त्या भांड्याकडे मी बघितलं. कधी कधी दृष्टी माणसाला येते. भांड्याकडे बघितलं, आपल्याकडं जायला काहीच नाही, हे भांडे विकले तर भाडं होतं आपल्याला जायचं नागपूरला. ते भांडे खूप वेळेस मी छातीला धरून ठेवले. जिजा म्हणायचे वडिलांना, भांड्याशी बोलायला लागलो मी, जिजा माझे गैरसमज झाले होते, तुम्ही माझं काहीच काम केलं नाही, पण महत्वाच्या वेळेला तुम्ही इथं उभे राहिले. भांड्याच्या रूप त्या भांड्यात जसे मला ते दिसायला लागले, ताट होतं पितळी ताट, तर हे होत राहिले. त्याचं काही वाटत नाही मला, आजही काही वाटत नाही. दीक्षा ज्यावेळेस तुम्ही म्हणजे महानुभाव पंथात तुम्ही आले, पदार्पण संन्यास विधी ज्यावेळेस घेतला त्यावेळेस ते होते बाबाजी वगैरे? हो, माझी गुरु त्यांनीच दीक्षा दिली ना. हा का? हा, त्यांच्याच नावची दीक्षा झाली. दीक्षानंतर मग पुन्हा प्रवचन अगोदरच होतं? नाही, बराच उशीर लागला. दीक्षा घेतल्यानंतर 4-5 वर्षांनी. पण हौस होती मला. मी कोणाचं प्रवचन कीर्तन ऐकायचो ना, भावाचं कीर्तन ऐकलं, खूप छान झालं कीर्तन. तर मी गुरु सांभाळत असताना मग त्यांना म्हटलं मला सोबत न्या तुम्ही, मलाही कीर्तनकार व्हायचं आहे. ते म्हटले तुझा अभ्यास कुठलाच नाही आणि मी आर्थिक अडचणीमध्ये असतो, म्हणून काय करू. त्यांचं ते बरोबर होतं. पण ते ज्या शब्दामध्ये बोलले, भावाच्या नात्यानं बोलले, माझ्यापेक्षा मोठे होते, थोडं चिडून बोलले, मला वाईट वाटलं. नंतर मी घरी गेलो. मानवा संप्रदायाचा एक भिक्षुक होता गावामध्ये, त्याला भेटलो. तिथून मी कलाटणी मिळाली. मला मानभाव व्हायचंय, तिथून कलाटणी मिळाली. मग आता दादांसोबत वगैरे बोलणं वगैरे होत असेल अगोदर? म्हणजे दीक्षा तुम्ही संन्यास झाल्यानंतर त्यांना नाही, संन्यास झाल्यानंतर तुमची त्यांची भेट झाली असेल, भरपूर वेळेस भेट झाली असेल. मग त्यावेळेस त्यांनी असं प्रश्न नाही केला का तुम्ही असं का मार्ग निवडला वगैरे? मोठे असल्यामुळे अधिकाऱ्यांनी सांगितलं असेल. माझ्या बंधूला ज्यावेळेस समजलं त्यावेळेस त्यांची माझी भेट माझ्या बहिणीची घरी झाली मांजरगावला. त्यावेळेस खूप चिडले माझ्यावरती. पांढरे कपडे काढले, माझ्या अंगावर फेकले, ते मानभाव पंथ सोडून दे. मग भावकी बोलवली आमची, बरेच लोक आहेत आमचे, ते बोलवले. मग सगळ्यांनी धरलं की असं कधी घडलेलंच नाही आहे, हे मांग झालंय म्हणे, हा मांग भाव आहे म्हणे, असं त्यांची काही जी समज होती. हा, ते गैरसमज आहेत आणखीन पण खेड्यापाड्यात बऱ्यापैकी भरपूर. मग तेव्हा मी गुरुकुलमधून आलो होतो 2 वर्ष करून. मग त्यांनी काही प्रश्न मला विचारले, मी उत्तर दिले त्याचे. संस्कृत साहित्यातले काही प्रश्न विचारले, त्याचे उत्तर दिले. शांत झाले, पण त्यांना वाटायचं की इकडे आलं पाहिजे. मग तिथे एक ब्राह्मण होता, ते भाऊशिवाय द्यायचे आणि मी सगळं चांगलं बोलायचं त्यांना. त्या ब्राह्मणाने निर्णय दिला की भानुदास शास्त्री, आता तुम्ही त्याच्या नादी लागू नका, त्याचा अभ्यास झालेला आहे, त्याला जे करायचे करू द्या. ते कपडे आणले होते सगळे, मग ते परत केले आणि तिथून निघून गेले. मग मी दुसरीकडे. तर ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा ब्राह्मणांनी अडचणीत आणलं, एकनाथ महाराजांना आलं, पण मला ब्राह्मणांनी अडचणीतून सोडवलं, मोकळं केलं. त्या म्हणजे द्विधा मनस्थितीतून किंवा सगळ्यांच्या विरोधातून तुम्हाला अलिप्त केलं ना, मार्ग मोकळा करून दिला. मार्ग मोकळा करून दिला.
तिथून सुरुवात झाली की इथून पंथात मग तुम्ही इथं स्थायिक झाले आणि जे आतापर्यंत नाव लागते किंवा एक हे लागतोय तुमच्या समोर चिंतनिक जनक. नाही, चिंतनी जनक मी कुठेच म्हटलेलं नाहीये. हा, तुम्ही नाही स्वतः, आम्ही म्हणजे लोक म्हणतात ते, मग लोक ऐकत नाही. एखाद्याला बदनाम करायचं तरी काय तू स्वतः बदनाम करून लोक बदनाम ते नाव रूढ होतं. मग वाल्मिकी किंवा आल्या इथपर्यंत तो प्रवास सुरू होतो. ती चिंतनेची सुरुवात वगैरे कशी झाली काय? चिंतनेची सुरुवात जेव्हा मी गुरुकुळमध्ये असताना कीर्तन करायला लागलो, आर्थिक अडचण होती आणि मग कीर्तन केली की थोडेफार पैसे मिळायचे. मग कीर्तन हे पंथातलेच असे वारकरी संप्रदायात पण? कीर्तनाचं वारकरी संप्रदायाचे म्हणजे सांप्रदायिक कीर्तन नव्हतं, माझं हरदासी होतं. पूर्वरंग आणि उत्तररंग असं त्याचा आकृतीबंध होता आणि मी स्वतःच लिहायचो. त्यातले प्रमाण, त्यातली कथा, पद, अभंग काही निवडणं हे स्वतःच करायचो. त्या साच्यातलं कीर्तन नव्हतं, पण लोकांना बरं वाटायला लागलं, ऐकायला लोकांना बरं वाटायला. आणि मग त्याच्यावर माझी उपजीविका चालली. माझा जो खर्च आहे ना तो खर्च चालला, कारण मला दुसरा आधार नव्हता कुठला. मग शास्त्री झाल्यानंतर मग डोक्यामध्ये चिंतनेची कल्पना आली की आपण चिंतनी सुरू करू. 3 प्रकारची, एक लघुचिंतनी 1 दिवसाची, दुसरी मध्य चिंतनी त्याच्यामध्ये पोथी असणार, आणि केली 7 वर्ष पोथी केली आम्ही. सगळ्या विद्वानांना पंथाच्या लोकांना बोलवलं, 7 वर्ष पोथी केली आणि 10 दिवसामध्ये महावाक्य होता ते आम्ही सिद्ध केलं. आम्ही नाही केलं, त्यांनीच केलं. आम्ही फक्त बैठक वाढवली. तुमची अर्धा पाऊण तास पोथी होती, पूर्ण दिवस वाया जातो ना, आणि दिवसाचा लाखो रुपयाचा खर्च असतो, 2-4 लाखाचा, तो वाया जातो. मला ते बरं नाही वाटलं. आणि आजही म्हणजे भाकरीचा तुकडा वाया गेला किंवा भाजी वाया गेली तर मला वाईट वाटतं, माझं वाईट वाटतं, आणि समाजाचं वाया गेलं की ते मला वाईट वाटतं. आता मी मांडवकरांना विचारलं किंवा त्यांना चौकशी केली खर्च कायला, ते म्हणले 70,000 रुपये. मला फार वाईट वाटलं. मी जो कार्यक्रम फुकट करतो त्याला इतके पैसे लागतच नाहीये. आणि मग त्या चिंतनेला शिदुरी घेऊन यायचे लोक बसायचे, मी प्रवचन करायचो. एक सूत्र एका सत्रात, दुसऱ्या सत्रामध्ये एक श्लोक, असं दोन्ही सांगायचो मी त्यावेळेला. फुकट कार्यक्रम होऊ शकतात नाही. आणि काय झालं की लोकांना किती प्रसिद्धी ते हे, याच्यामुळं या लोकांना गाडगे बाबा नाही पचणार, ऐश्वर्य दिसलं पाहिजे वगैरे. हे अन्नदान ठीक गोष्ट आहे, पण अन्नदान एकच माणूस करते तर सगळ्यांना करावं. शिदुरी सांगा सगळ्यांना, सगळेजण 3 चपात्या 2 तू खा, 1 ज्याने आणली त्याला तू दे. मस्त कार्यक्रम होतो, भाज्या वेगळ्या, लोणचे वेगळे, चटण्या वेगळ्या, खूप चांगलं जेवण होतं. आणि म्हणजे प्रत्येक जण सहभाग असतो. हे कार्यक्रम मी हजारो कार्यक्रम केलेले खेडेपाडे जाऊन. हो ना, सगळ्यांचे तो कार्यक्रम घे, जागा उपलब्ध कर, माईक उपलब्ध कर. थंडी असली तर सकाळच्या वेळेला कार्यक्रम घे, उन्हामध्ये कार्यक्रम होतो. लोकांना शिदुऱ्या म्हणून सांगतो, कल्पना देतो, लोक शिदुरी घेऊन देतात. आणि त्याला मी पंचावतार उपहार म्हणतो. पंचावतार उपहार म्हणजे फार मोठमोठी ताट, माणसाला त्यात बसून जेवता येतील असं नाही. आणि असं लीळा चरित्रामध्ये पंचावतार उपहाराचं कुठल्या करतात लोक. ते काय वय नाही, त्याला भावक्रिया म्हणू आपण. त्यांना काय, ज्याला खर्च करायचं त्याला करू द्या, ज्याला आवश्यक त्याला करू द्या. पण एखाद्याकडे ती ताकद नाही आणि तो कर्ज काढतोय, कर्ज काढून खर्च करतोय, तो हे नको ना, क्षमतेपेक्षा जास्त नको ना. हा, नको आहे. पण काही लोकांना मग हे कार्यक्रम भिकार कार्यक्रम वाटतात. त्यांना पंगत दिलेली नाही कोणी, त्यांना कोणी काहीच देत नाही असे वाटतं. पाण्याचा दृष्टिकोन आणि उलट यामध्ये जे शिदुरीमध्ये होतं त्यात सहभाग सगळेजण होतात ना, प्रत्येक. हा, पण व्यवसायाची दृष्टी माझी जर असेल तर मग मला फायदा नाही त्याचा, आणि ती नसेल तर मग मला फायदा आहे त्याचा. लोक जमले त्यांना मी अमुक सांगितलेलं बा, नवीन काहीतरी सांगितलं, आणि स्वामींच्या सूत्रातून सांगितलं. तर त्यावेळेस मला चिंतनी सुचली. चिंतनी संजीवनी शब्द आहे, जीवन शब्द आहे, जीवनाचं जीवनी बनलेलं आहे. जीवनी म्हणजे अख्खं चरित्र ते आहे की नाही, आणि ते आपण वस्तू आहे, अमुक माणसाची जीवनी वस्तू. संजीवनी म्हणजे सम्यक प्रकारचं जीवन, मेलेल्या माणसाला जी वनस्पती दिल्या जाते ती, ही जसे संजीवनी होते ना अशी चिंतनी होते. ज्याच्यामध्ये चिंतन भरलेलं आहे ती आहे चिंतनी, ज्याच्यामध्ये जीवन भरलेलं आहे पूर्ण ती आहे संजीवनी.
असे शब्द खूप आठवतील आपल्याला. आणि हे चिंतन म्हणजे काय की मुख्य विषय तुम्ही कोणाकडून तरी अभ्यासला किंवा पुस्तकातून अभ्यासला त्याचं आवर्तन, त्याचं आवर्तन, त्याचं चिंतन. त्याच्या आवर्तनामध्ये असा भाग येतो की सदाचार आणि सद्विचार मानवी जीवन जगण्याचे 2 मोठे मूलभूत आधार आहेत. सदाचार आणि सद्विचार हे नाण्याच्या 2 बाजू आहेत, त्या माणसाला आपण स्वीकारतो. आणि म्हणून चिंतनी म्हणजे सदाचार आणि सद्विचाराचं आवर्तन. दुसरा टप्पा आहे हा. पहिले प्रवचन महत्वाचं ब्रह्मविद्येचं. जुन्या काळामध्ये आता बी होतात थोडेसे की मुख्य प्रवचन झालं की ते ऐकायचं नाही, ऐकून लक्षात ठेवायचं, परत तसं दुसऱ्याला सांगायचं. दुसऱ्या टप्प्याचे लोक म्हणतं ते सांगायचे. गर्दी कशाची तिकडे चिंतनेची गर्दी. म्हणजे मी हा शब्द स्वतः काढल्याने परंपरेचा शब्द घेतला. परंपरेला सोडून कुठलीही गोष्ट मी केलेली नाही, त्याला आधार तोच दिला. आता कालची प्रार्थना जी आहे तिला आधार तोच आहे. स्वामींचे सूत्र आहे त्या प्रार्थनेमध्ये बरेच. माझं वाटलं मला की अशी प्रार्थना आपल्यामध्ये नाही आहे, देवपूजा करताना हे श्लोक आपल्यामध्ये नाही आहेत, यापेक्षा चांगलं करतो ती अडचण नाही मला. चंदन गंध घे देवा आनंद गंधा, हे जे कृती आहे ना काहीतरी असं नवीन करावं वाटतं मला, आणि ते सुसंगत. मग नवीन रस्त्याने एवढत असताना काही मतभेद होतातच लोकांचे. हो ते तसं जेवढ्या प्रतिकृती तेवढ्या असं तसं होतच. ते संघर्षामध्ये यामध्ये असं तुम्हाला विरोध वगैरे झाला ते आहे, पण मग यात पण संघर्षात पण तुम्ही आतापर्यंत 28 वर्षाची परंपरा म्हणजे चिंतनेचे या वर्षी 28 वर्ष. त्याच्या अगोदरचे कार्यक्रम 7 वर्ष माझे कीर्तन विद्यालयात गेले. काही मुलं घडवले मी, आज चमकतायत ते. 7 वर्ष त्याच्यामध्ये गेले आहेत. ते पण नावलौकिक आहेत, ते पण त्या लेवलला आहेत आणि ते प्रत्येक चांगले. अगदी मी त्यांचे कार्यक्रम ऐकतो. हो ऐकतो. आणि ते स्वतः सुद्धा प्रत्येक प्रवचनात वगैरे तुमचा नाम उल्लेख केल्याशिवाय ते सुरुवात करत नाहीत वगैरे आहेत. त्या गोष्टी सगळ्या आहेत. आम्ही सुद्धा भरपूर प्रवचनकारांकडून ते ऐकले आणि आम्ही सुद्धा प्रेरणा तुमच्याकडूनच घेतो, मार्गदर्शन वगैरे. यामध्ये चिंतनी जी आहे की आतापर्यंत आम्ही असं पाहिले, जी आम्ही पाहत आलोय चिंतने, आम्ही आमच्या वयात आलो तेव्हापासून, की चिंतनीजनक बाबा हे चिंतनेच्या कार्यक्रमात स्टेजवर नसतात, ते प्रेक्षक म्हणून खाली बसतात. हे म्हणजे ह्या कार्यक्रमातलं मूळतः हे आम्ही घेतो. मुळामध्ये कसं आहे की बरं का, तुम्ही तुमचा अहंकार बाजूला ठेवण्याचा कार्यक्रम चांगला होत नाही, कुठलंच कार्य चांगलं होत नाही. आणि मी हे महानुभावांकडून मी बाहेरून शिकलो खूप चांगल्या गोष्टी. मला इथं शिकवल्या गेलेल्या नाही. इथं मला अभ्यास शिकवला गेला, हिला मला माझी जगण्याची व्यवस्था झाली. या बाहेरून काही गोष्टी शिकलो मी. माझ्या भावाची एक षष्टी होती शेगावला, मोठे कीर्तनकार होते माझे भाऊ. तिथं मला बोलवलं, मी गेलो तर सगळे वारकरी मोठे लोक आले होते, आळंदीचे ते मोठे बाबा वगैरे सगळे आले होते. तर मग जेवायला बसवलं त्यांनी आम्हाला, तर साध्या फाऱ्या टाकल्या. त्या फाऱ्यावर सगळे संत बसले. आळंदीचे प्रमुख प्लास्टिकचे ग्लास ठेवले, व्यवस्थित जेवण झालं. तिथं मी जेवणाची तुलना केली आपल्या लोकांची आणि त्यांच्या लोकांची, मला खूप फरक वाटला. आणि ते साध्या तळीवर जमिनीवर बसणे मला जास्त भावलं. इकडे वारकरी संप्रदायात ते काही संत मी पाहिले की ढेकळामध्ये बसले. रामदास महाराज आले होते जयपूरच्या चिंतनेला, त्यांचं व्याख्यान होतं. म्हटलं जेवायला चला, कुठं तिकडं राणा म्हणे इकडंच. पण ते खाली सगळे ढेकळ होते. त्यांनी अगोदर ढेकळाचं आळं केलं, त्याच्यावर पत्तवळी टाकली आणि त्यात चपाती चुरली आणि वरण टाकलं, मस्त जेवले. कुठेही जेवता आलं पाहिजे इतका माणूस मोठा पाहिजे, अमुक पद्धतीने जेवायला बसायला पाहिजे असं नाहीये. मी इथं जेवायला बसतो, खुर्चीवर जेवायला बसतो, कुठेही जेवायला बसतो आणि एक वाटी असली की बाबून होतं. पण याच्यामध्ये ही की ज्यांची श्रद्धा आहे, ज्यांना सन्मान करावा असं वाटतो त्यांनी करावा आणि त्याला त्यांनी मान द्यावा. भावक्रिया मी ते खंडन करत नाहीये, पण मला मुळामध्ये हे साधी लोक जे नाही आवडतात पहिल्यापासून. गाडगे बाबा माझं श्रद्धास्थान आहे. असाच एक प्रसंग आहे. बाबाजी घरी आले होते, माझ्या घरी आले होते. जाईच्या देवाच्या आई आहेत, त्यांना भेटायला आले होते. ते दवाखान्यात होत्या आणि आई त्या सकाळच्याच ह्या वेळेत सकाळच्या व्यापात होते आई.
बाबाजी आले खुर्ची, बाबाजींनी स्वतः खुर्ची, ती लोखंडाची खुर्ची होती ती सरळ केली, बाबाजी स्वतः खुर्चीवर बसले. आई बाहेरून आली मागून आणि आई म्हणते बाबाजी बसायला तर टाकू दे, बाबाजी काहीच लागत नाही मला, बसू दे फक्त बस. बाबाजी बसले. म्हणजे इतकं डाऊन टू अर्थ म्हणता येईल या गोष्टीला. पंथामध्ये काही माणसं आहेत इतके साधे माणसं आहेत, भावक्रिया असते, लोक तुम्हाला स्वीकारतात. भावक्रिया असते की बाबांनी इथं बसू नये, इथं बसायची, ही ते जागा बाबाची वगैरे, पण ते नाही असू द्या ना, तसं असलं तर हरकत नाही, पण नसलं तर नटून बसू नये. जे उपलब्ध आहे तिथंच लगेच. कारण आमचे स्वामी पायपुसणीवर बसले, म्हणजे बैठक कशी असावी हे आमच्या स्वामींनी आम्हाला शिकवलं. एक बाई वर बसली आसनावर, बाईसा, स्वामी खाली बसले पाय पुसण्यावर, हजारो लोक तिथं आपला पायाचा मळ पुसून जातात, त्याच्यावर स्वामी बसलेले आहेत. आणि मग नंतर लक्षात येतं की वरच्यापेक्षा खालचाच मोठा आहे, कारण तिला पाय पुसण्यापासून प्रेम मिळालेलं आहे, प्रेमदान. त्या ओट्यापासून नाही मिळालं, ती सिंहासनापासून प्रेम नाही मिळालं, तिथून ती मिळालेलं आहे. जसं जमिनीतून सगळे पिकं निर्माण होतात, रस निर्माण होतो, गंध निर्माण होतो फुलांचा, मातीतून जन्माला येतो. ते आहे. आणि आमचे पूर्वीचे जुने वैरागी लोक काय पोत्यावर, खामणेकर बाबा होते बेलापूरचे, पोत्यावरच बसायचे, फार मोठे माणसं होते, विद्वान होते. चिंतनेबद्दलचा पुढचा प्रश्न आहे की चिंतनेमध्ये आम्ही असं पाहत आलोय की प्रत्येक पंथीय समाज इथं, अन्य प्रांतीय सांप्रदायिक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यक्षेत्रात काम करणारे, त्या सगळ्यांचेच प्रवचन म्हणा किंवा त्यांचं मनोगत व्यक्त करण्यासाठी एक उपलब्ध स्टेज असतं. म्हणजे कार्यक्रम पंथाचा, नाव पंथाचं, आणि बाकीच्यांना स्टेज प्राप्त करून देणं किंवा ती व्याप्ती वाढवणं, याकडे कसं, म्हणजे का पाहिलं जातं, कसं पाहिलं? नाही, मुळातच आहे, स्वामींच्या चरित्रामध्येच आहे. डांगरेस कुत्र काही मानभाव नव्हता, ससा काही मानभाव नव्हता, स्वामींच्याकडे आलेला साप काही मानभाव नव्हता, आणि पारधी जे होते ते काही मानभाव नव्हते. पहिलं सूत्र त्यांना सांगितलं, ब्रह्मविद्येचं उद्घाटन त्यांनी केलं. तुम्ही स्वामींना असं चौकटीमध्ये का फिट करता? बरं, स्वामींनी बाहेरचे संदर्भ घेतलेले, लीळा चरित्रामध्ये बाहेरच्या कथा आलेले, बळांतपणाला आलेली बाई, तिला कोणी आधारले तर स्वामींनी ते बळांतनपैकी हा क्या ब्रह्मविद्येचा विषय का? ब्रह्मविद्येचा विषय आहे तो, कारण दया आहे त्याच्यामध्ये, दया तिचे नाव, धर्माचे पण. स्वामींना मर्यादित का करताय तुम्ही? कुणी प्रवचन ऐकायला जर आलो, पोथी चालू असली त्याला सांगायचं तू उठून जा, हा कुठला नाही. आज त्याचा परिणाम असा आहे की लोक बसायला तयार नाही. अरे ऐक थोडस, लोक बसायला सुद्धा तयार नाही. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की वारकरी संप्रदायाच्या खेडेगावामध्ये एक ज्ञानेश्वरीचा अभ्यासक निश्चित दिसतो, असा महानुभावांच्या गावामध्ये लीळा चरित्राचा अभ्यासक आपल्याला दिसत नाही. आणि ती जिज्ञासाही त्यांची मारून टाकली, आम्ही ती कधी विचारत नाही की मारून टाकली. मग आम्ही जमतो, आम्ही थोडक्यात भागतो. त्या मुलीला टेंगुळाला तर बरं झालं का? बरं, म्हशी दूध बरी देते का? मागे पिंगळा पडली होती, मुलगी कुठं दिलेली आहे, आता बगीचे काय लावलेलं आहे, आटोपलं, दंडोत दंडोत काय पाहिजे ते घेतो, आम्ही जातो. म्हणजे इतकं काळजीनं, जसं पांडुरंग शास्त्रींचे, आठवले यांचे जे स्वाध्यायी लोक गावगाव फिरतात, पहिली गोष्ट लोकांना निर्भय करतात, ते सुपारी सुद्धा घेत नाही, पाणी सुद्धा घेत नाही, काही सुद्धा घेत नाही, ऐका नाही, घेण्यात वेळ जातो म्हणतात. म्हणजे तुम्ही मागत असताना तुमचा तेजोभंग होतो, तुम्ही खाली घसरताय, हे त्यांनी केलेलं आहे. ह्या गोष्टी स्वामींनी गावोगाव जाऊन ते केलेलं आहे, निरूपण केलेलं आहे. आणि म्हणून चौकटीत बसू नका स्वामी. स्वामींचं कौतुक करत असताना आमका चांगला आहे, तमका चांगला आहे, चांगलं चांगलं म्हणा ना, सगळं चांगलं तुमच्या पंथात आहे का? नाही. आता हा माझा मोबाईल आहे, मानवा कुठल्या महानुभावाने तयार केलेला आहे. गाडी मी जी वापरतो ती कुठल्या महानुभावाची आहे. पेन वापरतो तो कुठला आहे? हे जपान मॉडेलचा आहे, दे मग मला दे, हे कुठलं आहे? हे मान्य करा ना तुम्ही की सगळीकडे चांगलं आहे म्हणून. हा, म्हणून मी उदाहरण दिले. पाकिस्तानची गझल तुम्हाला आवडते की नाही? आवड नाही, तुमच्यामध्ये नाही. ते स्टीफन हॉकिंग प्रोफेसर, शास्त्रज्ञ, आवडतो की नाही? तो कोणत्या पंथाचा आहे, कोणत्या देशाचा आहे? आपल्या देशाचं नाही, आपल्या पंथाचं नाही, शरीर धरण नाही, एकच बोट हालते त्याचं, चेअरवर झोपलेलं आहे,
जे जे उदात्त आहे ते गीतेलाही आवडलेलं आहे, गीतेने त्याचं विभूती योगामध्ये हे केलेलं आहे. आणि जे जे उदात्त आहे त्याचा उल्लेख स्वामींनी केलेला आहे, लक्षात ठेवा. काही सूत्र बाहेरचे आहेत, पक्षकारचे पोथीतले, त्यांनी बाहेरचे संदर्भ घेतलेले आहेत आणि इतरांचा आधार घेत असताना त्यांचं खंडन करणं मला बरं वाटतं. आपलं चांगलं आहे हे चांगलं आहे, पण दुसरं चांगलं आहे नाही. तुमच्या आईलाच तुम्ही आई म्हणा ना, कोणालाच म्हणू नका. काकू आहे, मावशी आहे, अक्का आहे, ताई आहे, चिंकी आहे, पिंटी आहे, हे म्हणायला तुम्हाला काय होतं? म्हणून लीळा चरित्राचं रहस्य तुम्ही सांगू नका, महावाक्य नका सांगू, महत्वाची गोष्ट निर्वचन सांगू नका. पण काही लीळा काही सूत्र इतके चांगले तुम्हाला सांगायला काय हरकत आहे, ज्याच्यामध्ये सामाजिकता आहे, ज्याच्यामध्ये प्रबोधन आहे. त्याने ओळख होईल ना समाजात की पंथाला असं आहे, पंथात असं. आणि फायदा असा झाला की चिंतनेमध्ये या व्यासपीठावर बाहेरचेच लोक नाही घेतले मी, क्वालिटी असलेले आपल्यातले लोक घेतो. एक गोष्ट. दुसरा आदराचा भाग असा, चिंतनेने आतापर्यंत मानव संप्रदायाच्या लोकांना अध्यक्ष आणि उद्घाटक त्यांचे फोटो टाकलेले आहेत. माझ्या दृष्टीने आता तसे लोक निर्माण होत आहेत, पण आणखी व्हायचे आहेत. आणि मग त्या तोलामोलाचे अन्य लोक आहेत, म्हणून मी अन्य लोकांचे फोटो टाकतोय. याच्यामध्ये एक समन्वयाची भूमिका आहे. तुम्ही 2 पावलं पुढे सरकले नाही, ते सरकले नाही. आता चिंतनेमुळे हे सगळ्या परिसरातले लोक जे विनोदानं म्हणायचे, स्वैर्य द्यायची चेष्टा करताना मानभावाचं तोंड पाहणे, आता ते म्हणणं बंद झालं, झाले कमी प्रमाणात झाले. म्हणजे मूर्खांच्या यादीमध्ये जे आपलं नाव होतं ना, ते कट झाला. हा प्रचार आहे ना, हा प्रसार आहे. आज इकडे लोक आधाराने भेटतात, चिंतनेबद्दल माहिती देतात, चिंतनेली यायचं म्हणतात, अन्य लोक चिंतनेला. मथुरेला अर्धी लोक अन्य लोक होते. हो. मथुरेवरून आठवलं, आम्ही सगळ्यात पहिली चिंतने जी आम्ही दोघांनी सोबत केली, सागरने मी. तर अशा तऱ्हेने एक वातावरण तयार झालं, सलोख्याचा भाग निर्माण झाला. सलोखा आणि आमचं उदाहरण आहे, आम्ही स्थान दर्शनासाठी गेलो होतो, तर त्यांना मंदिराचा पत्ता विचारला होता. गावाचं नाव घेत नाही आता, पण आम्हाला असा अनुभव होता. त्यांनी आम्हाला सांगितलं, एका माणसाने सांगितलं की बुवा तिकडे मंदिर तुम्ही जा. त्याच्या पाठीमागे त्याची बाई बसली होती, मिस मंदिर असेल मे बी. कशाला सांगितलं म्हणे, पाप लागतं ना. ही जी संकल्पना आम्हाला जेव्हा 700 वर्षामध्ये तो गंगेचा थोडासा परिसर आहे, 50 किलोमीटरचा, तोही दुरुस्त नाही केला आणखी आम्ही. आता मला जायचंय तिकडे, त्या परिसरामध्ये, तिकडे मला व्याख्यानं द्यायची, तिकडे व्याख्यान, गंगा तीर. मी सगळ्या संतांबद्दल चांगलं बोलतो, त्याने बोलायचं आणि तो रस्ता क्लिअर करणं महत्वाचं आहे. मग हे म्हणजे प्रचार लोकांपर्यंत किंवा खेडपाड्यापर्यंत पोहोचला नाही, त्यामुळे ते, आणि आपण पण अल्पसंख्याक आहोत. 700 वर्षानंतर असा होता की तो अडचणीचा काळ होता. पुस्तकं पोथ्या कुणाला दिले नाही, तो काळ बरोबर होता. पण एखाद्या वड्याकडे आजोबा जाऊ नको म्हणतो, याचा अर्थ म्हणजे पिढीपिढी जाऊ नको असं नाही. आणि मग लोकांनी जाणंच बंद केलं. कोणतरी म्हटलं, आजोबा ते तुम्ही म्हटल्यापासून बंद केलं त्यांनी. अरे पिसाळलेलं कुत्रं होतं, जाऊ नका म्हटलं म्हणे. ते 15 दिवस जगतं, नंतर जगत नाही. आता जायला हरकत नाही, त्याला 50 वर्ष होऊन गेली, तुम्ही का जात नाही, असं झालंय. एकदा सगळं वाचायला पाहिजे, आपलं सांगायला पाहिजे, सगळं वाचायला पाहिजे. महानुभाव संप्रदाय मराठी साहित्याच्या दृष्टिकोनातून फार मोठं काम केलेलं आहे. सामाजिक दृष्टिकोन, व्यसनमुक्तीच्या दृष्टिकोनातून, स्त्रियांच्या उद्धाराच्या दृष्टिकोनातून, की ज्या स्त्रियांना कुठं सौभाग्य घेतलं येत नव्हता, तर महदंबेने पहिली कविता लिहिली, फार मोठा सवना. जी जळायची सरणावर, अलग लक्षात, ती जळली असती, पण स्वामींनी तिला सरणावर न जाऊ देता कवितेच्या सिंहासनावर बसवलं. या सगळ्या अनेक स्त्रिया आहेत मानवामध्ये, भाष्य करणारे स्त्रिया आहेत, 5-6 स्त्रिया भाष्य करणारे आहेत. तर हे लोकांना जाऊन सांगा ना तुम्ही. तिथं आपण कमी पडलो किंवा तो आपण वाढवलाच नाही, ते आपण पुढे जाऊच दिलं हे नाही. हे पण तो त्या काळात विशेष नव्हता. त्या काळात विशेष महत्वाचं होतं की आत्मोद्धार. आणि म्हणून बुद्धिमान विद्वान माणसं चर्या करायचे, आचरण करायचे, डोंगरामध्ये जाऊन मरून जायचे. हे त्यांचं ध्येय होतं. त्यांच्यावर आपण हे लादू शकत नाही. त्यांना मोठेपणा नको होता, हे सगळं मोठेपणा सगळं येतं की नाही. त्यांना मोठेपणा नको होता, त्यांना प्रसिद्धी नको होती, काहीच नको होती त्यांना.
लीळा चरित्रामध्ये माहीम भट्टाने स्वतःचा एक शब्द सुद्धा टाकलेला नाहीये. किती मोहवावरण आहे. हो, नाही तर माईकची इतकी परेशानी आहे ना की 2 मिनिटं तुम्ही बोला म्हटलं ना, तू अर्धा तास सोडायला तयार नाही. माहीम भट्टासारखा विद्वान की एक शब्द नाही टाकला त्याने. तो काळ वेगळा होता, निरपेक्ष होतं, म्हणजे सगळं पंथासाठी किंवा धर्मासाठी म्हणून समर्पित होतं. आणि आत्मोद्धाराचा भाग होता. त्यांची काही चूक नाहीये. त्यांना काहीच नव्हतं होतं. त्याला काय नाव ठेवणार तुम्ही? त्यांना काहीच नव्हतं होतं. ती गाठी हातात घेतली, झोळी घेतली, पोथी घेतली, जंगलात गेले, पोथी वाचत होते, चिंतन करत होते, स्मरण करत होते, तिकडेच ते मरत होते. यापेक्षा त्यांचं उच्च ध्येय होतं. आता आपण त्या ध्येयापर्यंत जात नाही ना, तर मध्ये कुठंतरी थांबायला पाहिजे ना. पायरीजवळ तरी यायला पाहिजे. आणि जे राहिलेले काम आहे आपल्या दृष्टिकोनातून ते करायला ते सुधारायला पाहिजे. आई पंथातले बरेच लोक चांगले, त्यांनी आता लिखाणही सुरू झालेले, लिखाणही चांगले करत आहेत. पदयात्रा सुरू झाल्या, पदयात्राही चांगली आहे. या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण त्या पुरेशा नाहीत. याच्या अगोदर म्हणजे 22-23 ला तुम्हाला पुरस्कार मिळाला. त्याच्या अगोदर जसं असं पंथात जसं माहीम भट्टांनी पहिलं आद्यचरित्र आपण महानबा पंथाचं म्हणतो, महादंबाची कविता किंवा काव्य हे पहिलं आपण म्हणतो. एवढं प्रकृत म्हणजे साहित्य असताना महानबा पंथाचं, तरी देखील आतापर्यंत साहित्य क्षेत्रात पुरस्कार प्राप्त आपल्याकडे नव्हते. नाही, झाला उशिरा, पण कामं अगोदर बऱ्याच लोकांनी केलेले. हा, तेच ना, कामं खूप केले. पण पुरस्काराला थोडस चिंतनीची जी समन्वयाची भाषा आहे ना, त्या समन्वयकरण लोक तसा पुरस्कार देत नाही. त्यांचे 8-10 लोक असतात, ते वाचन करतात, श्रवण करतात, तुमचे कार्यक्रम ऐकतात, तुमचे पुस्तकं वाचतात आणि ते लोकांना विचारतात आणि त्यातून ते मत तयार झालेले असतात. एक गोष्ट खरी की त्यांनी पुरस्कार देऊन सन्मानित केलं, त्याच्या मोठेपणाचं कौतुक आपण करायला पाहिजे. पण म्हणजे वेळ किती लागला म्हणतोय मी, त्यासाठी बोलतोय. खूप वेळ लागला. पहिले पुरस्कार मिळाले होते ना, म्हणजे शासनाकडून, महाराष्ट्र शासनाकडून आले त्यावेळेस. समजा आपण समजू की शासन त्या काळामध्ये पेशवे होते. शाहू महाराजांच्या काळात पण भेटलेले असं तुम्हीच सांगितलं. नाही, पेशव्यांच्या काळामध्ये भेटलेलं आहे. म्हणजे महानुभावांना चर्चेसाठी बोलवलेलं होतं कोल्हापूरला. त्यांना जयत पत्र मिळालं. जयत पत्र पुरस्कारच आहे तो, जयत पत्र मिळालं. पण महानुभावानंतर ते फेकून दिलं रस्त्याने. निरपेक्ष, त्यापेक्षा मोठे त्यांना सापडलेलं होतं. ईश्वराचा आनंद, वैराग्य वृत्ती. तुम्ही नाही म्हणू शकत त्यांचं चुकलं. अलग लक्षात, आपण तेवढे नाहीच. नाही, एखादी गोष्ट तुमच्या हातामध्ये तिच्यापेक्षा चांगली दिसली, तुम्ही ती टाकून टाकता. संसारापेक्षा परमार्थ चांगला दिसला म्हणून संसार सोडून दिला त्यांनी. पुरस्कार मिळाला नाही. असं खायला पहिला पुरस्कार रुक्मिणी समोराला मिळाला महाराष्ट्रामध्ये, राजाने दिला, रामदेव राजाने. त्याने पुरस्कार दिला. या ग्रंथाचा अभंग मज द्यावा, एवढा मोठा, त्या तुलनेमध्ये आपलं फार कमी आहे. तरी पण म्हणजे आत्ताच्या या आमच्या पिढीसाठी किंवा ह्यांच्यासाठी अभ्यासाला एक मार्गदर्शन किंवा तत्वज्ञान त्यांनीच आपल्याला संस्कार दिले, त्यांनी शिकवलं. नाही, मग कसं याचा प्रचार होतो ज्यावेळेस तुमचं नाव घोषित होतं किंवा तुम्हाला पुरस्कार मिळाला, ही बातमी जाहीर होते, सगळीकडे पसरले जाते. लोक म्हणजे जिज्ञासू कृतीनं पाहायला लागतात की महानबा पंथाच्या एका व्यक्तीला मिळाले, महानबा पंथ आहे काय, ते बाबा काय आहेत का, पुरस्कार कशामुळे मिळाला, ते कार्य वगैरे वाचलं जातं. पुरस्कार तिरस्कार या गोष्टी चालूच असतात. ते महत्वाचं पण आहे बाबा. खूप आपण त्यापासून अलिप्त होत होतो. ते कादंबरीला पुरस्कार मिळाला, लोक म्हटले बाबा माणसे त्यांचे संबंध आहेत, नात्यातले आहेत, म्हणून पुरस्कार मिळाला. म्हटलं मी काही संबंध ऐकत नव्हते. म्हटलं ते पैसे मागत होते मला. किती पैसे मागत होते? म्हटलं 300 रुपये मागत होते. माझ्याकडे पैसे नव्हते. म्हणून भानसर म्हणाले की मग चहा तरी पाजा. म्हटलं चहा मला अर्धा कप देत होतो, म्हणलं हाफ चहा देत होतो. अशा गमती चालतात त्या. आणि मग हा पुरस्कार मिळाल्यानंतर म्हटलं की अरे नाही, ते भानसरांचं नाही, भानसरांचं असेल त्याच्यामध्ये काही संदर्भ कादंबरी वगैरे पोहोचवण्याचे, पण ते तसं काही नाही. मग हा कोणा म्हणून मिळाला, कुठं कुठं शोधणार तुम्ही, कुठपर्यंत लिंक लावणार. लोकांना नावच ठेवायचे तर मुद्दे कुठले चालतात ना. आता आपण शेवटाकडे येऊ. बराच काळ गेला.
चिंतनी आतापर्यंत जी 28 वर्षाची झाली, नवतरुण आहे सध्या. तुम्ही आहातच आणखीन पण आमच्यासोबत, चिंतनी सोबत आहात. पण चिंतनीचं पुढचं प्रयोजन काय राहणार, पुढच्या पिढीला आणखीन व्याप्त स्वरूप काय? चिंतनीचं प्रमुख म्हणून मी सुदाम शास्त्री जालन्याचे यांना केलेलं आहे, त्यांच्यावर जबाबदारी टाकलेली आहे. हो का? आणि आता धावपळ माझ्याकडून होत नाही, आता वय 71 झालेलं आहे. थोडंफार सहभागी होत राहील, पण पहिल्यासारखी धावपळ होत नाही. सक्षम माणूस आहे, उदार आहे. वारसदार शोधायला थोडासा उशीर लागला. तर मी अनेकांना म्हटलं होतं, कोणी काही ती जबाबदारी घेतलेली नाही आहे. आणि काही घेण्यासारखे होते तर ते व्यापक दृष्टिकोन नव्हता त्यांचा. आणि म्हणून हा एक माणूस योग्य आहे, चिंतनी होत राहणार. आता याच्यात एकच आहे की चिंतनी एवढा मोठा कार्यक्रम दरवर्षी होतो, त्याची वर्गणी नसते, फिरणं नसतं, ज्यांनी घेतला त्यांच्यावर जबाबदारी असते. इथं चिंतनी स्वच्छ आहे एकदम. म्हणून चिंतनेमध्ये पैसा कमावला असं होत नाही. मला खर्च बराच आला. आता मथुरेला मला 2.25 लाख रुपये खर्च आला. त्या ठिकाणी 40-50 हजार रुपये खर्च मला महाराष्ट्रातून ट्रेन मथुरेपर्यंत सोपं नाही. चिंतनेवर माझं जे जीवन आहे माझ्या प्रवचनावर चालतं, माझ्या पुस्तकावर चालतं. आणि यामुळे मग ते कुठं मागणं वगैरे सगळ्या गोष्टी कुठल्याही बंद आहे. आता बघू पुढचे काय ठरवतील ते स्वतंत्र त्यांना पण देऊन टाकू, आपण हजारात जाऊ. नाही त्या बाबतीत. आणि आतापर्यंत सहकार्य आणि विशेष म्हणजे अन्य लोकांचं खूप सहकार्य आहे. अन्य लोकांच्या पंक्ती झाल्या चिंतनेमध्ये. लाडगावलाच करमाडीची पंगत होती, लाडगावची पंगत होती, याचगावची पंगत होती. छान पंक्ती झाल्या. म्हणजे त्यांना स्टेज मिळतंय किंवा त्यांना ऐकायला पण भेटतं, त्यांना कुठे स्टेज, त्यांना ऐकायला पण येतं. म्हणजे काय म्हणता येईल, प्रवेश आहे ना त्यांना. असे पंथीय कार्यक्रम बरेच मोजके आहेत की त्यांना सर्वांसाठी प्रवेश मोकळे येतो वगैरे. आता झालं तर सगळे जाहीर बोलायला लागले. तो काळ संपला. सूत्रावर कोणी बोलत नव्हतं, मी सूत्रावर बोलायला सुरुवात केली पंथामध्ये. पहिला मी आहे आणि ते सगळं झेलावं लागलं. मग सूत्रावर का बोलतात, मग मला सांगावं लागलं समजून. दुजोरा द्यावा लागतो ना. एक दुजोरा किती दिवस आता ते बंद आहे. चांगली माणसं, जगात चांगली माणसं आहेत. आतापर्यंत अन्य लोक आपण बोलवले आपल्या चिंतनेमध्ये, सगळी बाजी मारून गेलेत. हो हो. उपासनी महाराज, त्यानंतर अमृत जोशी महाराज, त्यानंतर बंडगर महाराज. आता यावर्षी मुस्लिम आहेत, फार विद्वान आहेत. जलील महाराज, सय्यद मुंबईचे. त्यांच्यासोबत बोलणं झालं, ते पण म्हणले तुम्ही. त्यांनी पण लीला चरित्राबद्दल तुमच्यासोबत अभ्यास आहे त्या माणसाचा. आपले लोक अभ्यासच करत नाही. आणि म्हणून चिंतनेवर आपले लोक कमी काय दिसतात की तो प्रवासांकी झालेला नाहीये, माझा सुद्धा. आणि म्हणून मी चिंतनमध्ये बोलायच टाळतो. एखाद दिवशी बोलतो, कधी बोलतच नाही. जे अभ्यास ज्यांना बोलता येतं त्यांना बोलू द्यावं, ज्यांना ऐकता येतं त्यांनी ऐकावं. ज्यांना बोलता येत नाही त्यांच्या सर्वासाठी तुम्ही वेळ देऊ नका. वारकाचं पोरग शिकत पाटला डोकं कापत असं नका करून तुम्ही. सरावाची माणसाच्या ठिकाणी ना. चिंतनी आम्ही पाहत आलोय आतापर्यंत. म्हणजे प्रत्येक भरपूर वेळेस महाराष्ट्राच्या बाहेर पण झाली. एक वर्षी पाण्यावर पण झाली होती चिंतनी, हो ना. म्हणजे असं चिंतनीचे स्वरूप वेगवेगळे आहेत. वेगवेगळ्या शेतात होते, कुठं होते, भाकरीवर होते, कशावर होते, दरीवर होते. महाराष्ट्राच्या बाहेर मथुरेत झाली. आता काल मला आकाशात राहिली चिंतनी. हो, आकाशात राहिली. चौकशी करू आपण. विमानात तशी परवानगी जर असेल तर आपण एका तासाचा प्रवास होत नाही, एक सत्र आपण हवेत करू. तशी व्यवस्था जर असेल विमानात तर आपण करू तसं. खूप छान, खूप छान. संकल्पनेला म्हणजे वाव भेटून जाईल ना की चिंतनी हवेत. पण आता बरीच प्रचारक मंडळी नवीन पंथात तयार झालेली, छान बोलतात. ते आपापल्या पद्धतीनं कार्य करतात. मग त्यावेळेस खरं म्हणतील लोक की आकाशात जर झाली ना चिंतनी की खरंच चिंतनी हवेत आता. नाही आता त्या अर्थाने पण आहे, सगळे सहकार्य करतात बिचारे. तुमचं मोठेपणा आहे बाबा. सगळ्यांना स्टेज देणं, सगळ्यांना स्थान देणं, मान देणं. कदाचित आणि सगळ्या लोकांना सांगून घेतो. यावर्षी बौद्ध भिक्खू एक बोलणार आहे. अरे चांगलं सगळीकडे माना ना तुम्ही. बापरे. त्यांचंही सत्र दिले का? त्यांनाही सत्र? एक दिवस सत्र त्यांना.
यावर्षी चिंतनी कुठे ॲड्रेस राहिला जालन्याला आहे. मला सांग. हां तुम्हीच सांगा ते ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी 7, 8, 9. ज्ञान संजीवनी कॅम्पस राजपूतवाडी, सावणगाव रोड, आंबड चौफुली जवळून मंठा बायपास हा कार्यक्रम आहे. 9, 8, 9 नाही 8ला संध्याकाळी 9, 10, 11 9, 10, 11 8ला संध्याकाळी असा एक कार्यक्रम असतो. जे मुक्कामी येतात त्यांच्यासाठी 2025 जानेवारी महाचिंतनी सोहळा. दंडवत प्रणाम. दंडवत. बाबांनी खूप वेळ दिला, मोलातला वेळ, चिंतनीच्या गडबडीत बाबांनी आपल्याला वेळ दिला, ही संधी दिली आम्हाला पॉडकास्ट करण्याची, ही सुरुवात करण्याची. शुभेच्छा असू द्यात बाबा, तुमचा शुभचिंतन शुभ आशीर्वाद राहू द्या आमच्यासोबत. आणि कधी अडचण वगैरे आली तर आहेच बाबांकडेच येणार आहे आपण. बाबांना गॉडफादर तुम्ही हां चिंतनीला 3 दिवस काढा. हो हो, बाबांना गॉडफादर नव्हते पण आपल्याला बाबा गॉडफादर म्हणून मार्गदर्शन करतील. आतापर्यंत करत होते, आतापर्यंत नेहमीच बाबांचं मार्गदर्शन आहे. शिकतो माणूस. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आवडला असेल हा प्रश्नच पडायला नको, आवडणारच. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन पॉडकास्ट पण लवकरच प्रसारित होईल, त्यासाठी पण तयारीत राहा. धन्यवाद.